सांबार रेसिपी. 1.5 वाटी नाही, अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घ्यायची अशी, आणि एवढ्या भाज्या. ठीक आहे, भाज्या चॉपिंग केलेल्या आहेत अशा प्रकारे. ठीक आहे, आणि हा आहे घरचा मीठ सांबार मसाला. अर्धा कप तुरीच्या डाळीच्या वाटीला एवढा मसाला पाहिजे. या मसाल्यातच 1 चमचा तिखट आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे. त्याला असं भिजवून ठेवायचं पाण्यात. आता भाज्या शिजायला टाकायच्या अशा प्रकारे कुकरमध्ये. आज भेंडी जास्त होती. तेल नाही टाकत, टाकते ना बरं, पहिलं भाजायची ते. ती भाजून घ्यायची भेंडी पहिले. शिजलेली डाळ या भाज्यांमध्ये टाकलेली आहे उकळत्या, आणि साईडला भेंडी फ्राय होते. भेंडी आणि काय फ्राय करणार आहे? कांदा थोडासा. कांदा. कांदा आणि भेंडी फ्राय करणार आहे. आणि आता याच्यामध्ये मसाला पण टाकला जात आहे. एवढे चिंच आणि टमॅटो हे सांबारमध्ये मिक्स करायचं आहे. चिंच आणि टमॅटो सांबारमध्ये ऍड केलेला आहे. थोडंसं अजून टमॅटो टाकायचं सांबारमध्ये. असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे रवीने. भाज्या, मसाले, कांदा पण तव्यावरती विदाउट ऑइल भाजून घ्यायचा आहे. भाजलेला कांदा काढून घेतला. सांबार उकळतो आहे. कांदा, भेंडी सगळं मिक्स केलेलं आहे आता सांबारमध्ये. चवीनुसार आणि थोडं ओलं खोबरं टाकण्यात येईल. त्याच्यामध्ये एवढं तेल, मोहरी आणि कढीपत्ता. हिंग, मोहरी आणि कढीपत्ता.